आपला जे हवामान विभागाने जे अलर्ट इथे दिलेला आहे तो खूप जास्त पाऊस म्हणजे 200 ते 300 mm पुढे काही तासात येऊ शकतात असा त्यांचा हे आहे। आणि क्लाउड बस्टचा ढग फुटण्याचा पण त्याच्यात थोडासा त्यांनी इशारा दिलेला आहे। तर त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिला तर नाशिक आणि त्र्यंबक या क्षेत्रात त्यांनी दिलाय। नाशिक म्हणजे नाशिक शहराजवळचा जे त्र्यंबककडचा भाग आहे तिथे खूप जास्त पाऊस होऊ शकतो आणि त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट आपल्यावर पण येईल, आपल्याकडे पण तो तसा रेड अलर्टच त्यांनी जाहीर केलेला आहे। त्याप्रमाणे अजून त्यांच्याकडनं जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे हा वन्स इन 10 इयर्स एक इव्हेंट आहे। म्हणजे असं होऊ शकते की उद्या जे पाऊस पडणार ती पाऊस मागच्या 10 वर्षात एका दिवसात सगळ्यात जास्त पाऊस होईल असा पण इशारा त्यांनी त्यांच्याकडून थोडा आलेला आहे। तर त्यामुळे सगळ्यांनी थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे। आता जे क्रिटिकल टाइम आहे ते पण मी सांगते। आपला जे मेन टाइम पिरियड सुरू होतोय ते आज संध्याकाळी 6 वाजतापासून सुरू आहे की 6 वाजेपासून पाऊस सुरू होईल। नंतर रात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत, मी परत सांगते रात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत सगळ्यात जास्त क्रिटिकल पिरियड आहे जेव्हा सगळ्यात जास्त पाऊस येईल आणि मॅक्सिमम पाऊस या काळात येऊन जाईल। 10 नंतर थोडा पिरियड सेफ होऊन जाणार, परंतु तो पावसाळ्याच्या दृष्टीने सेफ होणार की पावसाळा थोडी कमी होईल। परंतु आपले जे नदी नाले जे प्रवाहित म्हणजे ज्याच्यात प्रवाह खूप वाढणार आहे तो उद्या रात्रीपर्यंत वाढत राहील अशी अपेक्षा आहे। कारण की वरून जे कॅचमेंट एरियामधून जे पाणी यायला वेळ लागतो 5-6 तास तरी लागतात। तर आज 6 पासून संध्याकाळी 6 पासून उद्या संध्याकाळी 6 पर्यंतचा खूप क्रिटिकल पिरियड आहे। त्याच्यात हायएस्ट क्रिटिकल पिरियड रात्री 1 ते सकाळी 10 आहे। म्हणून आपण ह्या सगळी गोष्टी बघून जी उपाययोजना केलेल्या आहेत ते आता मेयर मॅडम आणि डिप्टी मेयर साहेब पण सांगणार। तर मोस्टली तोच आहे जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण निर्देश दिले होते की सगळी शाळा बंद करायचे आणि आपले जे वर्क फ्रॉम होम करायचे। बाकी मॅडम पण सांगणार। मॅडम तुम्ही जो वेळ सांगितला तो आज रात्री 10, आज रात्री 1 पासून सकाळी 10 पर्यंत। ओके, आणि 6 ते 10 पण काहीतरी बोलू। 6 वाजता पाऊस सुरू होईल, परंतु त्याची इंटेन्सिटी वाढून 1 वाजतापासून जी इंटेन्सिटी खूप वाढणार आहे। मध्यरात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत। परंतु 6 पासून आज संध्याकाळी 6 पासून अलर्ट आहे। सगळ्यांनी आता त्यांचे घरी जावा, बाहेर पडायचे नाही। आपल्याकडे वृक्ष पडतो इकडे तिकडे, आपल्याकडे कुठे काही खड्डे पण होत आहे जे कारण की भरपूर युटिलिटीचे काम झाले आहे, अजूनही चालू पण आहे। तर अशी सगळी गोष्टी आहेत। तर 1 दिवसासाठी ट्रॅव्हल आता थांबावे। आज पण संध्याकाळी कुठे जाऊ नये, उद्या पण कुठे जाऊ नये असा लोकांना आमचा एक आव्हान आहे। शाळांना सुट्टी आपण